Now we are going to see about the pleas of outer fois acquit and outer fois convict. याचा अर्थ पाहूया आपण. CRPC मध्ये सेक्शन आहे 300. Outer fois acquit and outer fois convict is a basic principle of natural justice. Underline करा, basic principle of natural justice. It means a person who once convicted or acquitted shall not be tried again for the same offense. ज्या व्यक्तीला एकदा शिक्षा झाली किंवा ज्या व्यक्तीची एकदा सुटका झाली आहे त्या व्यक्तीला त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा शिक्षा दिली जात नाही. In other words, a person who has been tried for an offense and convicted or acquitted by a court of competent jurisdiction. Underline करा, competent jurisdiction ला. Such person that accused shall not be tried again for the same offense. एखाद्या व्यक्तीला शिक्षा झालेली आहे, कन्व्हिक्शन झालेलं आहे किंवा ॲक्विटल झालेलं आहे, ज्याला कॉम्पिटंट ज्युरिस्डिक्शन आहे अशा कोर्टाकडून, तर नक्कीच त्याला त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा एकदा उभं केलं जात नाही किंवा पुन्हा एकदा त्याला शिक्षा होत नाही. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स दिलेले आहेत पहा ह्याच्यामध्ये. द अबाव प्रिन्सिपल इज रिकग्नाइज ॲज द फंडामेंटल राईट, दॅट इज डबल जिओपार्डी आपण शिकलेलो होते, अंडर आर्टिकल 20 सब क्लॉज 2 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. The expression double jeopardy means punish twice or punishment given for more than once for commission of same offense. एकाच गुन्ह्यासाठी पुन्हा एकदा शिक्षा देणं अलाउड नाही आहे, त्याला डबल जिओपार्डी म्हणतात. इट इज बेस्ड ऑन द कॉमन लॉ मॅगझिन. Nemo debate bis vexari, which means that a man must not be put twice in peril for the same offense. एखाद्या माणसाला पुन्हा एकदा, पेरिल म्हणजे कटघऱ्यामध्ये उभं केलं जात नाही दोनदा एकाच गुन्ह्यासाठी. ओके. आर्टिकल 20 सब क्लॉज 2 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सेज दॅट नो पर्सन शॅल बी प्रॉसिक्युटेड अँड पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. एकाच गुन्ह्यासाठी डबल शिक्षा दिली जात नाही. दिस प्रिन्सिपल हॅज बीन लेड डाऊन इन सेक्शन 300 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर ॲज डिटेल बिलो. हे जे आहे आपलं प्रिन्सिपल आहे की एकच माणूस, निमो डिबेट बिस विक्सारी हे प्रिन्सिपल सेक्शन 300मध्ये कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. पहा काय आहे ते. सेक्शन 300 सब क्लॉज 1 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 says that a person who has once been tried by a court of competent jurisdiction for an offense and convicted or acquitted of such offense shall not be liable to be tried again for the same offense. एखाद्या व्यक्तीला त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा कटघऱ्यामध्ये उभं केलं जात नाही किंवा त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा त्याची ट्रायल घेतली जात नाही किंवा त्याला जबाबदार धरलं जात नाही, लायबल टू बी ट्राईड अगेन फॉर द सेम ऑफेन्स. While such conviction or acquittal remains in force, it may be noted here that the term acquittal does not cover the dismissal of a complaint. acquittal ला अंडरलाईन करा. याच्यामध्ये डिसमिसल ऑफ कंप्लेंट येत नाही. ऑर द डिस्चार्ज ऑफ द ॲक्युजला डिस्चार्ज केलं जातं, ते टेम्पररी असू शकतं, हे मात्र याच्यामध्ये येत नाही. टू इन्वोक द प्रिन्सिपल ऑफ ऑटोरिओफोइस कन्विक्ट और ऑटेरिफोइस acquit, it is necessary that the accused has to establish that he had been tried by a court of competent jurisdiction. हे प्रिन्सिपल अप्लाय करण्यासाठी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की जो काय न्याय झालेला आहे तो कॉम्पिटंट कोर्टाकडूनच झालेला आहे, कॉम्पिटंट ज्युरिस्डिक्शन असलेल्या कोर्टाकडूनच झालेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. द ऑफेन्स ट्राईड बाय द फर्स्ट कोर्ट अँड द ऑफेन्स टू बी ट्राईड नाव मस्ट बी द सेम. दोन्ही गुन्हे सेम असले पाहिजे तरच हे प्रिन्सिपल अप्लाय केलं जाऊ शकतं किंवा दोन्ही गुन्हा सेमच आहे पण दोनदा त्याला कोर्टामध्ये खेचलं जाणं याला डबल जिओपार्डी म्हणतात. The words same offense indicate that the ingredients of the two offenses are identical and it is not sufficient if the two offenses arises from the same set of facts. दोन गुन्हे आहेत ते एकाच गुन्ह्यामधून निघालेले नसावेत. ओके. ऑफेन्सेस अराइज फ्रॉम द सेम सेट ऑफ फॅक्ट. इवन दो द टू ऑफेन्सेस आर नॉट द सेम, स्टिल द सेकंड ट्रायल इज बार्ड इफ इट इज बेस्ड ऑन द सेम फॅक्ट्स फ्रॉम विच ही कुड हॅव बीन चार्ज. पहा, किंवा सेम फॅक्ट्स नसावेत गुन्ह्याचे. इवन दो द टू ऑफेन्सेस आर नॉट सेम, दोन्ही गुन्हे सेम नसतील तरीसुद्धा सेकंड ट्रायल इज बार्ड, तरीसुद्धा सेकंड ट्रायल ही बार केलेली असते. का? इफ इट इज बेस्ड ऑन द सेम फॅक्ट्स. जर सेम फॅक्ट्स असतील, त्याच फॅक्ट्स असतील तर ते पुन्हा एकदा
त्या आरोपीला चार्ज केलं जात नाही. इन द फर्स्ट ट्रायल फॉर द सेकंड ऑफेन्स ऑल्सो अंडर सेक्शन 221 सब clause 1 or for which he might have been convicted under section 221 sub clause 2. Even though the two offenses are not the same, still the second trial barred if it is based on the same facts from which he could have been charged in the first trial for the second offense. Illustration वरून पाहूया, डिटेलमध्ये कळेल. A is tried upon a charge of theft as a servant and acquitted. A वर चार्ज होता की त्यांनी चोरी केली, तो नोकर असताना त्यांनी चोरी केली आणि तो ॲक्विट झालाय. ओके, देन ही कॅन नॉट आफ्टरवर्ड्स व्हाईल द ॲक्विटल रिमेन्स इन फोर्स be charged with theft as a servant or upon the same facts with theft simply or with criminal breach of trust. एक गुन्हा केलेला आहे, त्याच्यावर चार्ज झालेले बाबा की यांनी चोरी केलेली आहे सर्वंट असताना, तेच फॅक्ट्स आहेत आणि त्याच्यावरच आपण क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा गुन्हा लावू शकत नाही किंवा थेफ्ट पुन्हा एकदा लावू शकत नाही. त्यांनी नोकर असताना थेफ्ट केलेली हा वेगळा गुन्हा आहे, माहिती आहे ना तुम्हाला. सर्वंट असताना थेफ्ट केली तर त्याच्यासाठी वेगळी पनिशमेंट आहे. A person convicted or acquitted of any offense cannot be charged and tried again for any distinct offense for which a separate charge could have been made against him in the former trial itself under section 220 subclause 1. However, the second trial will be allowed with the consent of the state government. पहा, गुन्हे दोन ठिकाणी वेगवेगळे केले आहेत. ऑफकोर्स त्यांचे ट्रायलसुद्धा काय होतील, वेगवेगळ्या होतील, वेगवेगळे गुन्हे असतील, स्वरूप वेगळं असेल तर त्याचं ट्रायल पुन्हा घेतली जाईल विथ द परमिशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. द पर्सन कन्व्हिक्टेड और ॲक्विटेड ऑफ एन ऑफेन्स कॉन्स्टिट्यूटेड बाय एनी ॲक्ट्स may be tried for any other offense constituted by the same acts with their consequences which did not occur by the time of first trial or were not known to the court to have happened if the court by which he has first tried was not competent to try the subsequent offense with which he is charged. पाहता, एक माणूस आहे, तो कन्व्हिक्टेड झाला किंवा ॲक्विटल झाला आहे ऑफ एन ऑफेन्स कॉन्स्टिट्यूटेड बाय एनी ॲक्ट. त्यांनी केलेल्या कुठल्याही कृतीमुळं त्याला कन्व्हिक्शन झाले किंवा त्याचं ॲक्विटल झालेलं आहे. बी ट्राईड फॉर एनी अदर ऑफेन्स, जर त्यांनी दुसरा गुन्हा केला तर बाय द सेम ॲक्ट, त्याच ॲक्टने त्यांनी दुसरा गुन्हा केलेला आहे, विथ देअर कॉन्सिक्वेन्सेस विच डू नॉट ऑकर बाय द टाईम ऑफ फर्स्ट ट्रायल. त्याचे परिणाम फर्स्ट ट्रायलच्या वेळी दृश्यमान नव्हते. ओके, or were not known to the court to have been happened if the court by which he was the first tried was not competent to try. अशा पद्धतीने त्याची ट्रायल झालेली आहे की ते कोर्टच कॉम्पिटंट नव्हतं तरी सुद्धा तिथं ट्रायल चाललेली होती. असं बऱ्याच वेळा होतं, नजर चुकीने चालतात अशा ट्रायल्स. द सबसिक्वेंट ऑफेन्स विथ विच ही इज चार्ज. ओके, इलिस्ट्रेशन पाहूया. A is tried and convicted of causing grievous hurt and the person injured afterward dies. That is, A नावाचे व्यक्ती आहे, त्यांनी काय केलं, त्याचं ट्रायल झालेली आहे आणि त्याला कन्व्हिक्शन लागलेलं आहे. कशासाठी? त्याने ग्रीवियस हर्ट केली एका व्यक्तीला म्हणून त्याला काय लागलेलं आहे, कन्व्हिक्शन झालेलं आहे, म्हणजे शिक्षा लागलेली आहे. अँड द पर्सन इंज्युअर्ड आफ्टरवर्ड्स डाईज, आणि त्याच्यानंतर त्या माणसाला हर्ट केलं होतं, तो माणूस मेला. मे बी ट्राईड फॉर कल्पेबल होमिसाईड. मग त्याची ट्रायल कशी चालेल आता, कल्पेबल होमिसाईडनुसार, म्हणजे त्या आरोपीला सुटका मिळणार नाही आहे. आधी कशासाठी त्याची केस चालू होती, ग्रीवियस हर्टसाठी. आता मात्र त्याची काय होणार आहे, इथं कल्पेबल होमिसाईडसाठी पुन्हा ट्रायल होऊ शकते. दीज आर द डिफरंट प्रोव्हिजन्स प्रिन्सिपल्स टू अवॉइड डबल जिओपार्डी इन पाकी रेड्डी मस्तान रेड्डी वर्सेस श्रीनिवासू रेड्डी. ही एक केस आहे 1986ची. It was held that section 300 will not be attracted to continuing offenses. याच्यामध्ये काय सांगितलं, जे ऑफेन्सेस कंटिन्यूइंगमध्ये होतात, सारखे आपण पाहिले कंटिन्यूमध्ये एखादा ऑफेन्स घडत असतो, त्या कंटिन्यूइंग ऑफेन्ससाठी मात्र सेक्शन जे आहे 300 ते ॲप्लिकेबल नाही. प्रिन्सिपल ऑफ इशू इस्टॉपल, याच्यावर शॉर्ट नोट्स येतात बरं का तुम्हाला कधी कधी. द टर्म इस्टॉपल इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड इस्टॉप विच मीन्स शट द माउथ. त्याचा अर्थ काय होतो, शट द माउथ, तुमचं तोंड बंद ठेवा. द प्रिन्सिपल ऑफ एस्टॉपल इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इक्विटी अँड गुड कॉन्सायन्स. इट इज एन्श्रीन इन द मॅगझिन एलिगन्स कॉन्ट्रारिया नॉन एस्ट
Audi idus, which means a man alleging contradictory facts ought not to be heard. जो माणूस एकदा एक बोलतो पुन्हा दुसऱ्यांदा दुसरं बोलतो त्याचं काही ऐकून घेण्याची गरज नाही. When a person tells us something, we generally hear him. आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती काही सांगत असते तेव्हा आपण ते ऐकतो. If he says something different or contradicting, तो त्याच विषयी जर पुन्हा आपल्याला काहीतरी वेगळंच सांगायला लागला तर काय होईल? We would not hear anymore and contradict such statement. तो पण काही काही विटनेस असतात ते आधी एक साक्ष देतात परत एक साक्ष देतात, त्यांचं काय ऐकायचं हा संभ्रम असतो, त्यांचं पुन्हा ऐकलं जात नाही. द प्रिन्सिपल ऑफ issue estoppel is entirely a creature of judicial decision and has not yet been embodied in the code or any other statute. हे जे आहे एस्टॉपल टू इश्यू प्रिन्सिपल ऑफ एस्टॉपल जे आहे ते कोर्टाची उत्पत्ती आहे, ती कुठल्याही कोडमध्ये नाही आहे. ओके, किंवा कुठल्याही कायद्यामध्ये नाही आहे. व्हेन द पार्टीज इन बोथ केसेस आर सेम अँड द इश्यू अँड द फॅक्ट्स लीडिंग टू इन्फॉर्मेशन आर सेम, द फाइंडिंग ऑफ issue cannot be agitated again in the second case. This is based on the principle of res judicata. There is no specific direction or legislative rule on the principle, but the Supreme Court applied in number of cases. Res judicata पाहिलेला आहे आपण आधी. In the case Pritam Singh versus State of Punjab, year 1950-60 case आहे. In this case, the accused was tried for possessing a revolver without license. Okay, and he contended that he did not possess any revolver. आणि त्याने असं म्हणाला की माझ्याकडे एकही रिव्हॉल्वर नाही आहे. He was acquitted holding that no possession in proof. त्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे याचं पोझेशन प्रूव्ह झालंच नाही आणि त्याचं ॲक्विटल झालं. तुम्हाला माहिती आहे ना, रिव्हॉल्वर ठेवायला लायसन लागतं आणि त्याच्याकडे लायसन नव्हतं. इन द सबसिक्वेंट ट्रायल ऑन चार्ज ऑफ अ मर्डर, त्याच्यानंतर लगेचच त्याच्यावर दुसरी केस झाली, त्याच्यावर चार्ज कुठला ठेवला गेला? मर्डर. इट वॉज हेल्ड दॅट द फॅक्ट ऑफ पोझेशन ऑफ द रिव्हॉल्वर ऑन द डे कॅन नॉट बी प्रूव्ह अगेन्स्ट द अक्यूज ॲज द प्रॉसिक्युशन वॉज बाउंड बाय द अर्लियर डिसिजन ऑन द पॉईंट अँड वॉज स्टॉप फ्रॉम प्रूव्हिंग पोझेशन. आता पहा, आधी काय सिद्ध झाले की त्याच्याकडे रिव्हॉल्वरचं पोझेशन नाही, हे एकदा सिद्ध झालं आहे त्याच कोर्टामध्ये. प्रॉसिक्युशनला मग आता जर समजा त्याच्यावर मर्डरचा चार्ज लागला असेल तर प्रॉसिक्युशनला पुन्हा हे सिद्ध करायची गरज आहे की त्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे की नाही, प्रूव्ह करायची गरज आहे का? नाही, आधीच सिद्ध झाले की त्याच्याकडे रिव्हॉल्वर नाही. ओके, रेस ज्युडिकेटा, अ मॅटर फायनली डिसाइडेड ऑन द मेरिट बाय अ कोर्ट हॅव्हिंग कॉम्पिटंट ज्युरिस्डिक्शन अँड नॉट सब्जेक्ट टू लिटिगेशन अगेन बिटवीन द सेम पार्टीज. लिटिगेशन अगेन्स्ट त्याच पार्टीमध्ये पुन्हा पुन्हा लिटिगेशन्स नको. टू अवॉइड आपलं टाईम वाचवण्यासाठी, पैसा वाचवण्यासाठी किंवा कोर्टाचा टाईम आहे तो वाया न घालवण्यासाठी रेस ज्युडिकेटा हे प्रिन्सिपल ॲप्लिकेबल आहे. 30 केस पुन्हा 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 चालत राहिली तर एकदा मला वाईट वाटलं म्हणून मी कोर्टात जाईल, समोरच्याला वाईट वाटलं म्हणून तो कोर्टात जाईल, परत तो निर्णय मला माहिती नाही, मला आवडला नाही म्हणून मी कोर्टात जाईल. अशा पद्धतीने काय होईल, कोर्टात एकच केस वर्षानुवर्ष चालू राहील. त्यासाठी हे प्रिन्सिपल ॲप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर कंपाऊंडिंग ऑफेन्सेस कसं आपण पाहिलं, जॉइंडर ऑफ ऑफेंडर्स. ओके, तर कंपाऊंडिंग म्हणजे एकत्र करणे. अ क्राईम इज अ पब्लिक रॉंग दॅट इज अन ऑफेन्स अगेन्स्ट सोसायटी ऑर कम्युनिटी ॲज अ होल. Therefore, a compromise between the accused and the injured is not enough to absolve the accused from criminal responsibility. पाहता, दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं बिटवीन द अक्यूज अँड द इंज्युअर्ड इज नॉट इनफ टू ॲब्सॉल्व. त्याला फ्री नाही करता येणार. बाबा मर्डर केलाय तू, माझ्या भावाचा, चल जाऊ दे, तुला माफ केलं. एकदा कोर्टात केस गेलेली असताना ती मागे घेतली जात नाही. However, there are certain offences which are private in nature and relatively not quite serious. The code considers it expedient and to recognize them as a compoundable offences. काही गुन्हे सिरियस नेचरचे नसतात, काही गुन्हे अशा हलक्या फुलक्या टाईपचे असतात, तर कोर्ट पण म्हणतं की सगळ्यांना काय करूया, आता कंपाऊंड करूया, एकत्र करूया. अकॉर्डिंग टू सेक्शन 320 ऑफ CRPC, these offences may be कंपाऊंडेबल विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट. कंपाऊंड केलं जातं कोर्टाची परवानगी न घेता. सेक्शन 320 अँड सब क्लॉज 1.
कंपाऊंडेबल विथ द परमिशन ऑफ द कोर्ट, कधी कधी कोर्टाची परवानगी घेऊन त्याचं कंपाऊंड म्हणजे एकत्रीकरण करणं. सब क्लॉज 2 आहे 320 सेक्शनचा. द अदर ॲज अ नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स, आणि दुसरा काय विभाग आहे, नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स म्हणजे एकत्र करून त्याच्यावर ट्रायल चालवली जाऊ शकत नाही. ओके. दस कंपाऊंडिंग ऑफ अन ऑफेन्स मीन्स सेटलमेंट ऑफ अ केस ऑर डिस्प्यूट बिटवीन द पार्टीज, दॅट इज द अक्यूज्ड अँड द इंजर्ड बाय अन ॲग्रीमेंट. अंडरलाईन करा याला. जनरली कंपाऊंडिंग ऑफ अन ऑफेन्स इज पॉसिबल इन रिस्पेक्ट ऑफ नॉन सिरियस ऑफेन्सेस. जे नॉन सिरियस ऑफेन्सेस आहेत त्यांनाच आपण कंपाऊंड करू शकतो, एकत्र आणू शकतो. ओके. सेक्शन 320 सब क्लॉज 1 प्रोव्हाइडेड अ टेबल कंटेनिंग द लिस्ट ऑफ कंपाऊंडेबल ऑफेन्सेस विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट. पहा याच्यामध्ये सेक्शन 320 सब क्लॉज 1 मध्ये काय सांगितलेलं आहे, टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक लिस्ट दिलेली आहे कंपाऊंडेबल ऑफेन्सेसची विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट. फॉर एक्झाम्पल असॉल्ट, मिसचीफ, क्रिमिनल ट्रेसपास, हे सगळे कसे आहेत, साधे गुन्हे आहेत. नो ऑफेन्स शाल बी कंपाऊंडेड इन द अक्यूज इज बाय रिझन ऑफ प्रिव्हियस कन्व्हिक्शन. त्याच्या प्रिव्हियस कन्व्हिक्शनचा इथं विचार केला जात नाही. लायबल आयदर टू एनहान्स punishment or to punishment of the different kind of such offenses. The compounding of an offense under this section shall have the effect of an acquittal of the accused with whom the offense has been compounded. पाहता द कंपाऊंडिंग ऑफेन्सचं काय होतं, समजा त्याचं ॲक्विटल झालेलं असेल एखाद्या गुन्ह्यामध्ये तर सगळ्या गुन्ह्यांमधून त्याचं काय होतं, ॲक्विटल होतं. नो ऑफेन्स शॅल बी कंपाऊंडेड एक्सेप्ट ॲज प्रोव्हाइडेड इन दिस सेक्शन ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड. इथे एक लिस्ट दिलेली आहे की कुठल्या ऑफेन्सला कंपाऊंड करता येतं दुसऱ्याबरोबर. ओके. ते कंपाऊंडेबल ऑफेन्सेस आहे. फॉर एक्झाम्पल ॲसॉल्ट आहे, मिसचीफ आहे, क्रिमिनल ट्रेसपास, हे साधे साधे गुन्हे एकत्र केले जाऊ शकतात. त्याची लिस्ट दिलेली आहे. दिस ऑल 4 आर प्लीज टू बार द ट्रायल इन CRPC. हे प्ली आहे कशासाठी, टू बार द ट्रायल इन द CRPC मध्ये ट्रायल कशी बार करता येते याचे हे प्लीज दिलेले आहे. ओके. अँड दिस इज द एंड ऑफ अवर मॉड्यूल नंबर 9. वी स्टार्ट अवर मॉड्यूल नंबर 10 इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू.